मी वर्षा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण उडदाच्या आणि मुगाच्या डाळीपासून छान कुरकुरीत असे पापड बनवत आहोत। तर इथे ह्या डाळी मी विकत आणल्या आहेत। इथे अर्धा किलोच उडदाची डाळ घेतली आहे आणि अर्धा किलोच मुगाची डाळ, असं दोन्ही मिळून 1 किलोचे पापड मी बनवत आहे। ह्या डाळी अशा सुती कपड्याने पुसून घ्यायच्यात। आधी चाळून घेतल्या आहेत, नंतर पुसून घेतल्यात। आता ह्या मिक्स करून आपण गिरणीवरून बारीक असं याचं पीठ दळून आणणार आहोत। आणि हे पीठ दळता वेळेस शक्यतोवर तांदळावरती दळायचं आहे, म्हणजे पापड छान पांढरे शुभ्र होतात। कधी कधी काय होतं, गव्हावर किंवा बाजरीवर जर हे पीठ दळलं तर पापड काळसर रंग येतो आणि तळल्याच्या नंतर लालसर होतात। त्यामुळे दळता वेळेस सुद्धा गिरणीवाल्याला सांगायचं की तांदळावरच हे उडीद डाळ आणि मूग डाळ दळून दे म्हणून, किंवा आपण स्वतः तिथे बसून दळून आणायचे आहे। तर आता मी हे छान असं पीठ दळून आणते ह्याचं। तर आता आपण ह्या मुगाची आणि उडदाची डाळ छान दळून आणलेल्या आहेत। अगदी बारीक असं पीठ दळून आणलंय, ते चाळून घेऊ आपण। कधी पापड करता वेळेस पीठ चाळून घ्यायचं, म्हणजे त्यामध्ये जे कणे किंवा जाडकण असतात ते आपल्याला काढता येतात। तुम्ही पाहू शकता असे हे थोडेसे जाडसर कण असे राहतात, तेच आपल्याला काढून टाकायचेत। आता संपूर्ण पीठ चाळून झालंय। यामधलं पीठ आपण थोडंसं बाहेर काढून ठेवणार आहोत, म्हणजे एखादा वाटी एवढं पीठ आपण पापडला लावण्यासाठी काढून ठेवणार आहोत। आपण हे पीठ साईडला ठेवू आणि मी पापड मसाला आणलेला आहे। तर 1 किलोला हा 1 पॅक पुरे आहे। आता आपण हा थोडासा मिक्सरला फिरवून घेणार आहोत। काय होतं, हा मसाला थोडासा जाडसर असतो बघा, आणि पापड लाटता वेळेस थोडेसे ते चिरतात किंवा फाटल्या जातात। तर आपण हा जो मसाला आहे तो थोडासा अगदी 1 मिनिटभर मिक्सरला फिरवून मग यामध्ये टाकणार आहोत। इथे तुम्ही पाहू शकता असा हा अगदी थोडासा फिरवून घेतला आहे आणि हा संपूर्ण मसाला या पिठामध्ये आपल्याला मिक्स करायचा। आता हे आपलं पापडचं प्रीमिक्स तयार झालंय। आता यातलं तुम्ही थोडं थोडं पीठ घेऊन तुम्हाला जसा वेळ मिळेल तसंही पापड करू शकता, किंवा आता मी हे संपूर्ण असं मळून घेणार आहे। तर असंही तुम्ही मळू शकता आणि पापड बनवू शकता। पापड लाटण्यासाठी कोणी सोबत असेल तर तुम्ही 1, 2, 3 किलोचे पापड एका दिवशी बनवू शकता बघा। पण जर एकट्याने करायचे तर मग जसं आपल्याला जमेल तसं पीठ मळायचं आणि पापड करायचे। तर आता हे आपण मसाला या पिठामध्ये मिक्स केला आहे, यात बाकी काहीही टाकायचं नाही। आता इथे मी थोडंसं कोमट पाणी घेतलं आहे पीठ मळण्यासाठी। पाणी मात्र थोडंसं कोमट घ्यायचं आहे, थंड पाण्याने पीठ भिजवायचं नाही। आता या पिठामध्ये आपण थोडं थोडं पाणी टाकून पीठ भिजवून घेणार आहोत। सुरुवातीला खूप जास्त पाणी टाकू नका। एकदम घट्ट पीठ भिजवायचं, म्हणजे पापड छान येतात।
तर आता हे असं घट्टसर पीठ भिजवायचं. बघा, हे जसं जसं आपण मुरवायला ठेवू ना तसं नरम होतं. त्यामुळे सुरुवातीला जर खूप आपण नरम पीठ मळलं तर मग पापड लाटता येणार नाहीत बरोबर. आता हे थोडंसं आपण घट्टसर असं भिजवलं की 1 चम्मच साजूक तूप टाकायचं आणि हे तूप यामध्ये मिक्स करून घ्यायचं. तुम्ही तेलही घेऊ शकता तुपाऐवजी. आणि तेल तूप फार लावायचं नाही, नाहीतर मग काय होतं, काही दिवसांनी पापडाला असा वेगळा वास यायला लागतो आणि पापड लवकर खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे अगदी कमीत कमी तेल आणि तुपाचा वापर करायचा आहे. आता मी इथे 1 चम्मचच तूप लावून घेतलं आहे. आता याचे आपण छोटे छोटे गोळे करून घेऊ आणि हे पीठ मुरण्यासाठी ठेवून देऊ साईडला. अगदी थोडंसं याला तूप लावायचं आणि या अशा भांड्यामध्ये किंवा डब्यामध्ये ठेवू शकता. असं हे पीठ आपण झाकून ठेवणार आहोत. साधारण 5 ते 6 तास हे पीठ मुरवण्यासाठी ठेवायचं आहे. आता हे पीठ जे आहे ते 7 ते 8 तास आपण छान असं मुरून घेतलं आहे बघा. आणि आपण आता त्याचा इथे तुम्ही पाहू शकता छान मऊसूत झालं आहे. आता आपण काय करणार आहोत, अगदी त्याला थोडंसं तेल किंवा तूप लावून हे पीठ कुटून घ्यायचं आहे. 1-2-3 मिनटं तरी असं कुटून घ्यायचं, म्हणजे पापड छान भरभर लाटता येतात. अशा पद्धतीने. आणि याला सुद्धा थोडंसं तेल किंवा तूप लावा, म्हणजे ते चिकटणार नाही. ताटात ज्या ताटात किंवा पाट्यावर वाटत आहोत त्याला सुद्धा थोडंसं तेल लावून घ्या. फार तेल लावायची गरज नाही बघा. तर असं हे छान मऊ झालं आहे. अशा पद्धतीने आता आपण काय करणार आहोत, हाताला थोडंसं तूप किंवा तेल लावायचं आणि हा जो पिठाचा गोळा आहे तो थोडासा असा ओढायचा. म्हणजे काय होतं, लवचिकपणा येतो आणि छान हे पीठ असं सरसर पसरते पोळपाटावरती. त्यामुळे हे असं जरूर करा. आता हवं तर तुम्ही याच्या लाट्या छोट्या छोट्या करून ठेवू शकता किंवा मग जसं पाहिजे तसं पीठ घेऊन याचे पापड बनवू शकता. अशाच पद्धतीने संपूर्ण पीठसुद्धा मी कुटून घेते. तर इथे मी हे पीठ तयार करून घेतलं आहे आणि पुन्हा आपल्याला या भांड्यामध्येच ठेवायचं आहे हे पीठ, म्हणजे झाकून ठेवायचं आहे. आता चला आपण
पापड लाटू. तर आता इथे आपण पापड लाटून घेणार आहोत. तर इथे काही लाट्या मी अशा तयार करून घेतल्या आहे छोट्या छोट्या. थोडंसं तेल लावून झाकून ठेवायचं, म्हणजे याला हे पीठ कडक होणार नाही. आणि इकडे कोरडं पीठ आपण ठेवलं होतं लावण्यासाठी, ते आहे. लाटणं शक्यतोवर बघा अशा लायनिंगचं घ्यायचं आहे, अशा रेषाचं लाटणं पापड लाटण्यासाठी घ्यायचं आहे. तर याने खूप छान पापड लाटता येतात. तर आता आपण सुरुवात करूया पापड लाटायला. एक लाटी घेऊन थोडासा आपण पापड लाटून घेणार आहोत. आधी खाली पेपर आथरून त्याच्यावरती हा कॉटनचा सुती कापड ठेवायचं. म्हणजे काय होतं, हे आपण पापड लाटता वेळेस पीठ वगैरे खाली पडतं तर फरशी खूप अशी घाण होणार नाही. थोडंसंच कोरडं पीठ लावायचं बघा, जास्तही कोरडं पीठ लावायचं नाही. आणि कधीही पापड काठाकाठाने लाटत जायचं, म्हणजे एकसारखा पापड लाटता येतो. आता तुम्हाला किती पापड जाड किंवा पातळ लाटायचा आहे तसा लाटून घ्यायचा. आणि सुरुवातीला फॅनच्याच हवेखाली सुकवणार आहे मी. नंतर कडक उन्हात थोडा वेळच वाळून घेणार आहे. नाहीतर मग काय होतं, पापडला तडे जातात किंवा चिरतात पापड, तुटायला सुद्धा लागतात. तर बघा असा पातळ पापड लाटून तयार झाला आहे. इथे तुम्ही पाहू शकता. आता हा आपण इथे मी फोडणी टाकले आहे. तर तुम्ही साडीवर किंवा कुठल्याही सुती कापडावरती हे पापड सुकवत टाकायचे, किंवा पॉलिथिनवर टाकले तरी देखील चालतं. सेम त्याच पद्धतीने मी दुसरा सुद्धा पापड लाटून दाखवते. तर इथे पहा, हा पण लाटून झाला आहे. आता हा पण सुकवायला टाकून देऊ आपण अशा पद्धतीने. तर इथे आपले हे संपूर्ण पापड बनवून तयार झाले आहेत. आता हे फॅनच्या हवेखाली बघा थोडा वेळ सुकू द्यायचे. आणि नंतर मग कडक उन्हामध्ये किंवा सकाळच्या कोळ्या उन्हामध्ये 1-2 तास तरी हे पापड आपल्याला वाळवून घ्यायचे आहे, म्हणजे वर्षभर टिकतात आणि खूप छान झाले आहेत. एकसारखे बघा, हाताने लाटले आहे तरी एकसारखे झाले आहेत, तुटले नाही किंवा चिरले पण नाहीत. अप्रतिम असे दिसत आहेत. तुम्हाला मी हे सुकल्याच्या नंतर तळून सुद्धा दाखवते आणि एक पापड भाजून सुद्धा दाखवते. तर अतिशय हे मस्त झाले आहेत. तर नक्की तुम्ही करून पहा अशा पद्धतीने. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. आता हे आपले 1 किलोचे उडीद मुगाचे पापड मी दीड ते पावणे 2 घंटे लागले बघा मला एकटीला लाटायला. आता तुम्ही जर जास्त पटपट लाटत असाल तर 1 तासामध्ये तुम्ही हे एवढे पापड, म्हणजे 1 किलोचे पापड बनवू शकता. किंवा हाताखाली कोणी असेल बनवू लागायला तर अर्ध्या तासात तुम्ही 1 किलोचे पापड बनवू शकता. तर मी इथे एकटीने हे 1-1.5 तासामध्ये 1 किलोचे पापड बनवले आहेत. आणि हे पापड झाले आहेत मीडियम साईजचे. 110 ते 11 पापड आपले तयार झाले आहे 1 किलोपासून. तर आता हे मस्त वाळवायचे आणि हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचे, म्हणजे कसं वर्षभर टिकतात.
तर हे आपले उडीद मुगाचे पापड बनवून आणि वाळवून तयार झाले आहेत. मी सकाळी 2 तास उन्हामध्ये ठेवून असे छान वाळवून घेतले आहे, म्हणजे कसं लवकर खराब होत नाही ते पापड, याला अळी जाळी लागत नाही. तर तुम्ही इथे पाहू शकता मस्त झाले आहेत, कुठेही चीर गेली नाही किंवा तुटले नाही, फुटले नाही, मस्त असे पांढरे शुभ्र दिसत आहेत. आता तुम्हाला एक भाजून सुद्धा दाखवते आणि एक तळून सुद्धा दाखवते. तर तेल गरम करून घेतलंय, त्यामध्ये हा पापड टाकते आणि इथे तुम्ही पाहू शकता अप्रतिम असा तळून तयार आहे. परत एक तळते बघा. तेल फार गरम करायचं नाही पापड तळता वेळेस. आणि मस्त असे कुरकुरीत तयार होतात हे पापड. आणि चवीलाही अप्रतिम लागतात बघा, अगदी विकतच्या पेक्षा मस्त लागतात चवीला. तर आता आपण हे तळून बघितले, भाजून सुद्धा एक दाखवते मी तुम्हाला. अशी जाळी ठेवली आहे आणि या जाळीवरती आपण हा पापड भाजून घेणार आहोत. फक्त सुरुवातीला फॅनच्या हवेखाली सुकवायचे आणि नंतर 1-2 तास सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये हे सुकून घ्यायचे पापड, म्हणजे छान टिकतात भरपूर दिवस. असं हे आलटी पलटी करून आपण भाजून घेत आहोत. अगदी काठाला सुद्धा भाजून घ्यायचा. तुम्ही इथे पाहू शकता, भाजूनही खूप छान लागतो खायला, जेवणासोबत किंवा खिचडीसोबत अप्रतिम लागतो. असा हा पापड आपला भाजून तयार आहे. इकडे तळून पण मस्त झालेत बघा, आणि हा एक भाजून सुद्धा तयार आहे. तर आपले हे उडीद मुगाचे पापड कसे झाले नक्कीच कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, आणि हो, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशाच छानशा नवीन व्हिडिओमध्ये.